काल नांदेडवरून येऊन आपण बेगमपुरात जरा गाडीला न्यू ऍडिशन थोडंफार किरकोळमध्ये सजावटीचं सामान आपण लावून घेतलेलं आणि कराडात येऊन आपण गाडी पण लोडिंग करून घेतलेली. आता ही लोडिंग करून गाडी आता मी जाणार आहे कुठं, तर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायला लागतो. गाडी भरलेली स्टोरी बघून आपला जोडीदार म्हटला की संध्याकाळी मी पण तुझ्या बरोबर येतो. तर आपल्याला जायचं होतं दोघांना पण, आम्हाला गोवा बाउंड्रीला जायचं होतं भावांनो. मग काही दोघांच्या गाड्या एकाच गावात खाली होणार होत्या, तर चल म्हटलं आता संध्याकाळी जाऊया आपण दोघं पण संघ. मग दोघं पण आलो पंपात, डिझेल टाक्या तेवढ्या दोघांच्या करून घेतल्या फुल. म्हटलं चला आता माघारी येस तर काही टेन्शन नाही. टाक्या केल्या फुल आणि लागलो रोडला लागलो आणि आलो आपल्या अनुस्कुराच्या ह्या बारक्या घाटात. तुम्हाला तर माहित आहे हा अनुस्कुराचा जरा थोडासा 1 किलोमीटरचा पट्टा आहे, बारीक रोड आहे. जरा येताना जरा सावकाशच या, कारण की नवीन जर असला तर तुम्हाला अंदाज येणार नाही. तर पुढे आल्यानंतर घाट उतरताना आपण या आयशरला ओव्हरटेक मारलेला, तर आयशरला ओव्हरटेक मारताना भाऊ हॉर्न देत होता म्हणून घाटाच्या खाली थांबलो. तर भाऊ आपला इन्स्टा फॅमिली मेंबरच गावला. मग भावाबरोबर गाठभेट घेतली आणि घाट उतरल्यानंतर तिथं काही चहा पाण्याची सोय नाही. भावाला म्हटलं चला पुढे तुम्ही पाचलपर्यंत बघू आपण पुढे जोडीदाराबरोबर गाडी घेऊन म्हटलं चला आता जावं, कारण की आपल्याला पुढे जाऊन रोजादारासाठी थांबायचं पण होतं. चला म्हटलं आता पुढे, कारण की राजापूर पास केल्यानंतर आपल्या जोडीदाराचं हॉटेलच आहे इथं. मग काही दोघं पण आम्ही जोडीदार थांबलो. रोजा धरायचा तो म्हणून इथंच जरा खाऊन घेतलं. परत कसं दिवसभर रोजा असल्यानंतर ना पाणी ना जेवण काही सुद्धा नाही, संध्याकाळी 6-6:30 पर्यंत. तर भावांनो इथं सगळं उरकून घेतलं. आता म्हणलं कुठं थांबायचं नाही, डायरेक्ट आता आपण जाऊया डायरेक्ट पार्टीच्या दारात. तर पुढे आल्यानंतर लागलो रोडला लागल्यानंतर पुढे आपल्याला दिसलं ही दुःखं. आता दुःख आहे म्हणल्यानंतर जरा दमानं जायला लागतंय, काही विषय नाही. मग काही दुःखं बिकं सगळं पास करून आपण एकदाशी पोचलो पार्टीच्या दारात. लावली गाडी खाली कराय, खाली बिली केली. मग काय गाडी रस्त्याला आपल्याला कुठं थांबायचं नव्हतं, कारण की आपल्याला जाऊन कराडमध्ये आपल्याला परत अजून गाडी लोडिंग करायचं होतं भावांनो. त्यासाठी आपण कुठं रस्त्यात थांबलो नाही, डायरेक्ट आलो कराडमध्ये आल्यानंतर आपण गाडी भरली भावांनो कोल्हापूरची. आणि आपल्याला अजून एक भाडं होतं म्हणून आपण जोडीदार अभय आहे त्याला म्हटलं ये तू भावा, तू सांगलीची भरून जा, मी जातो कोल्हापूरला. आणि आपल्याला जर आलेलं भाडं जर डबल असेल तर भावांनो जरा आपल्या मित्रांना, आपल्या जर मित्रांच्या गाड्या असेल तर जरा त्यांना पण थोडीफार मदत करत जावा, देण्याने कोण कमी होत नाही भावांनो. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.